श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्रीराम। येणेची अभ्यासेसी योगो चित्तासी करिपा चांगो। अगाव पाय बळे पंगू पहाड ठाकी। तेवी सद्भ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर। लावी मग शरीर राहो अथवा जाओ। जे नाना गतीने पावविते ते चित्तवरील आत्मयाते। मग कवण आठवी देहाते गेले की आहे। पै सरितेचे नियोगे सिंधू जळा मिनले घोगे। ते काय वर्तत आहे मागे म्हणूनी पाहो येती। ना ते समुद्राची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहाले। जेथ यातायात निमाले घनानंद जे। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री श्री जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून संत संघासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविक मागील संत संघामध्ये आपण गुरुमौलींच्या मुखातून ऐकलं की प्रयाणकाले म्हणजे अंतसमयी परमेश्वराचं जर चिंतन झालं तर त्याला कशी गती मिळते। परंतु आपणाला मौलींनी एक दृष्टांत देऊन सांगितलं की जसा आपला भाव असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याची काय होत असते तर आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो। म्हणजेच आयुष्यभर आपण ज्याचं चिंतन करत असतो तसंच आपल्याला शेवटी गती मिळत असते। आणि म्हणूनच म्हटलं जातं की सदा तद्भाव भाविता म्हणजे ज्या ज्या भावामध्ये आपण असतो आयुष्यभर जे चिंतन करत असतो त्याच शेवटी अंतकाळामध्ये आपल्याला ती गती प्राप्त होत असते। आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक उत्तम उपाय सांगितला आहे। प्रयाणकाली जर परमेश्वराचं चिंतन व्हायला हवं असेल त्याचंच नामस्मरण जर आपल्या दृष्टीपुढं व्हायला हवं असेल तर काय कर तर तू तुझं जे मन आहे ते मन आणि बुद्धी मला अर्पण कर आणि माझं सतत चित्तामध्ये स्मरण करत असताना तू युद्ध कर म्हणून सांगितलेलं आहे। आज अर्जुनाला हा प्रश्न पडलेला आहे की जर समजा आपण काय करायचं तर मन बुद्धी परमेश्वराला अर्पण करायचं एवढंच नव्हे तर त्याचं सतत स्मरणसुद्धा करायचं आहे आणि तेही नव्हे तर वरती आपल्याला युद्धसुद्धा करायचं आहे। भाविको या सगळ्या गोष्टी आपण एकाच वेळी कशा काय साध्य करू शकतो कारण माणूस हा एका वेळी एकच काय करतो तर एकाकडेच लक्ष जात असतं। आणि म्हणून अर्जुनाच्या मनात विचार येतो की जर समजा माझी जी पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ह्या युद्धामध्ये जर गुंतली गेली तर मी परमेश्वराचं चिंतन कसं करणार बरं। पण त्याच्या मनामध्ये असाही एक विचार येतो की कदाचित असंही असू शकेल भगवान श्रीकृष्णाला म्हणायचं आहे की बाबा तू युद्ध कर म्हणून सांगतोयस मग जय श्रीकृष्ण म्हणायचं आणि बाण सोडायचा, जय श्रीकृष्ण म्हणायचं आणि प्राण सोडायचा।
असंही असू शकेल, परंतु मनामध्ये त्याचं स्मरण कसं बरं येईल? आणि त्याबद्दलच भगवान श्रीकृष्णाने हा त्याचा जो मनोभाव होता, कारण भगवान श्रीकृष्ण हे मनकवडे आहेत, त्यांनी अर्जुनाच्या जो मनातला जो भाव आहे हा भाव जाणला आणि भाव जाणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये करत असताना सुद्धा, म्हणजे जसं आपल्या माऊली म्हणतात की प्रपंच करत असताना सुद्धा आपल्याला जर परमार्थ करायचं झालं तर त्याची गुरुकिल्ली माऊलीने जशी आपणाला दिलेली आहे, अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सुद्धा एक गुरुकिल्ली दिली आहे. ती गुरुकिल्ली आपणाला ह्या सार्थश्री ज्ञानेश्वरीमधल्या अध्याय 8 याच्यातील ओवी क्रमांक 81 ते 99 आज भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कोणती बरं गुरुकिल्ली देत आहे? बाबा हे प्रपंच करत असताना, युद्ध करत असताना सुद्धा तुला माझं स्मरण व्हायला पाहिजे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की हे अर्जुना, तू काय कर तर युद्ध कर आणि माझं स्मरण पण कर आणि युद्ध पण कर. पण ते कसं करायचं? तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतये. तर तुला काय केलं पाहिजे अर्जुना? तर आज तुला काय करायला हवं तर अभ्यास केला पाहिजे. कशाचा अभ्यास केला पाहिजे? तर योगयुक्त अभ्यास करायला पाहिजे. मग सततच्या अभ्यासानं तू काय करशील तर तुझं जे चंचल असणारं जे मन आहे, जे मनाला की नान्यगामिनी, म्हणजे इकडं तिकडं क्षणभरसुद्धा भरकटू न देता, त्याला विचलित होऊ न देता तू काय करायचं तर माझ्या म्हणजे परमपुरुषाच्या चिंतनामध्ये त्याला घालव. काय सांगितलं त्यांनी? त्या परमपुरुषाच्या चिंतनामध्ये तू त्याला सतत रममान कर आणि तू युद्ध कर. भाविको, इथं भगवान श्रीकृष्णाने फक्त अभ्यास करायला सांगितलेला नाही, तर तो प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. आपण जर समजा सांगायचं म्हटलं तर अध्यात्म सांगायला सोपं आहे, परंतु ते जगायला फार अवघड आहे. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितले की तू सततचा अभ्यास केलास, सतत जर प्रयत्न केलास तर ते ह्या गोष्टी तुला साध्य होणार आहेत, अन्यथा तुला ह्या साध्य गोष्टी होणार नाहीत. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ते एक छोटासा उदाहरण दिलेलं आहे की जर समजा एकानं पायानं अपंग असणारी जर व्यक्ती तिनं जर सततचा प्रयत्न केला तर ती पर्वत शिखरावरती सुद्धा चढू शकते. बघा, आपण घरामध्ये पाहत असतो, एक छोटंसं उदाहरण नेहमीच असतं. तोंडामध्ये अन्नाचा कण घेऊन जी मुंगी असते ती मुंगी भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्या भिंतीवरून ती अनेक वेळा पडते, परंतु ती आपला काही प्रयत्न सोडत नाही आणि ती त्या भिंतीवरती पोहोचण्याचं जे ध्येय तिनं ठेवलेलं असतं ती तिथंपर्यंत पोहोचतच असते. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे सांगतात की जर तू सतत आणि सतत जर प्रयत्न केलास, अभ्यास केलास की आपलं जे मन आहे हे मन आपल्या आत्म्याला जर वरलं तर खऱ्या अर्थानं तिथं काय होणार आहे तर तुझं ते अनुसंधान साधलं जाणार आहे. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की माझेने अनुसंधान विन स्नान संध्या जपध्यान होम ते सर्वही अधर्मजान मज भजन येते नाही. म्हणजेच आपलं जे मन आहे हे मन आपल्या अंतरात्म्याशी एकरूप झाल्याशिवाय तिथं त्याचा हा अभ्यास नाही आहे किंवा त्याला आपण भक्ती म्हणू शकत नाही. मग आता इथं एक छोटंसं उदाहरण बघा. ही भक्ती करत असताना आज गुरुमौलींनी सुद्धा ज्या वेळेला त्यांच्या गुरुंनी म्हणजेच बाप्पाने अनुग्रह दिला, आता अनुग्रह दिल्यानंतर गुरुमौलींनी त्या मंत्राचा एक ध्यास घेतला की ह्या मंत्राचा नेमका अर्थ काय असेल बरं. आणि तो सततचा ध्यास घेतला आणि सततचा ध्यास घेतल्यानंतर जसं गुरुमौलीने आपल्या अनुभवसिद्ध ज्ञानातून सांगितलं की रात्रंदिन करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सुगुण नरेंद्र म्हणजे हे त्यांनी अगोदर सांगितलेलं नाही, तर ते त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हा अभंग लिहिलेला आहे की ज्या वेळेला मी रात्रंदिवस ह्या मंत्राचा ध्यास घेतला, मनामध्ये चिंतन केलं, मनन केलं आणि त्यावेळेला मला त्या जो मंत्र आहे त्या मंत्राचा नेमका अर्थ समजला की तो अर्थ म्हणजे काय तर तो दुसरं तिसरं कोणी नाही, जो परमेश्वर आहे तो परमेश्वर म्हणजे मीच आहे, माझ्याच अंतरामध्ये तो वास आहे. हा त्यांना ज्या वेळेला अर्थ समजला गेला त्यावेळेला त्यांचं खऱ्या अर्थानं काय झालं तर जीवनाचं कल्याण झालेलं आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला त्यांना तो अर्थ समजला गेला त्यावेळेला अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये आपल्या गुरूंचं कृतज्ञतेने त्यांनी काय केलं तर कौतुक करत त्यानं गुरूंना कृतज्ञतेनं आपला भाव अर्पित केला आणि सांगितलं की नरेंद्र म्हणे केला सिद्ध गुरुने माझ्या काढे सिद्ध. म्हणजे ही गुरूंनी त्यांना सिद्ध होण्याची जी गुरुकिल्ली होती ही गुरुकिल्ली आपल्या मौलींना त्यांच्या गुरुनी म्हणजेच बाप्पांनी दिली होती. आणि त्यांनी बाप्पांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे त्यांनी सततचा प्रयत्न केला आणि सततचा प्रयत्न करून अभ्यासानं त्यांनी काय केलं तर ते आत्मसाक्षात्कार जे स्वस्वरूपाचं दिव्य ज्ञान होतं ते दिव्य ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. इथं बघा सद्गुरू कृपेनं सुद्धा हे दिव्य ज्ञान प्राप्त झालं म्हणजे गाडी थांबवायची नसते. आजसुद्धा त्याचं सातत्य टिकवावं लागतं, ठेवावं लागतं. आजसुद्धा ते आम्ही करत असतो. एक क्षणसुद्धा भगवंतापासून बाजूला जात नाही.
मग कामं तुम्हाला वाटतील, मग सगळीकडे तर स्वामी अडकलेले आहेत. म्हणजे इथे संस्थेचं हे काम कर, संस्थेकडून ते काम करून घे, संस्थानाच्या माध्यमातून. कारण मला दुसरं काहीच नाही, दुसरं जे मला खाजगी जीवनच नाही. त्याच्यामुळे बायकोच्या माहेरी जा, इकडे फिरायला जा, तिकडे जा, किंवा असलं काही जीवन नाही आहे. मग जीवन हेच आहे, सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत एकच, की संस्थानाच्या माध्यमातून समाजासाठी काय काय करता येईल. या संस्थानाचं नाव, गजानन महाराजांचं नाव जगभर कसं पसरेल, माझ्या गुरुदेवांचं नाव जगभर कसं पसरेल, हाच ध्यास असतो. स्वप्नसुद्धा पडलं तरी हेच पडतं. त्याच्यामुळे वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कार्य करण्यासाठी आणि अनेक लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्यामार्फत हे कार्य कसं पुढे घेऊन जाता येईल, हा ध्यास असतो. पण हा ध्यास असताना शरीर त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं, मन त्याच्यात यचकिंचितही गुंतलेलं नसतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे जरी त्यावेळी ते झालं, प्राप्त झालं, याचा अर्थ चला मी आता पायावर पाय टाकेन आणि बसेन आणि मला माझं जे संधान आहे ते मी सोडेन, असं नाही कधी होत. संधान हे कायम ठेवावं लागतं, तरच शेवट गोड होतो. श्री गुरुदेव मौली. गुरुमौलींनी बघा आपणाला किती सुंदर सांगितलं की बाबा आपणाला आत्मज्ञान प्राप्त झालं तर तिथं ते थांबलेले नाही, तर त्यांनी सतत अनुसंधान जे आहे ते अनुसंधान कायम ठेवलेलं आहे. इथं सद्गुरूंच्या कृपेनं काही काही वेळेला काय होतं, तर हे आत्मज्ञान प्राप्तसुद्धा होऊ शकतं. कारण ती सद्गुरू ज्या वेळेला कृपादृष्टी करतात त्यावेळेला ते ज्ञान प्राप्तसुद्धा होतं आहे. परंतु हे अभ्यासानं म्हणजे सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त झालेलं जे दिव्य ज्ञान आहे ते दिव्य ज्ञानाचं मोल कदाचित एका म्हणजे शिष्याला त्याचंच मोल कळणार नाही. आणि म्हणूनच इथे एक छोटासा दृष्टांत द्यावासा वाटतो. कारण ते जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रत्येक शिष्यानं स्वतः स्वकर्तृत्वानं मिळवायला हवं आहे. आणि म्हणून इथे एक छोटासा दृष्टांत बघा. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासामध्ये होते आणि वनवासामध्ये असताना त्यांनी आपला जो वेळ होता तो त्यांनी काय केला, तर सत्कार्याने खर्ची घातलेला आहे. की जिथे जिथे ऋषी महर्षी असतील, संत महात्मा असतील, त्या सगळ्याच दिव्य महात्मा पुरुषांना त्यांनी भेटायला जात होते. आणि असं करता करता एक दिवस ते शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये आले आणि त्यावेळेला त्यांची जाण्याची वेळ निश्चित झालेली होती. आणि त्या शरभंग ऋषींच्या दिव्य तपामुळं त्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली होती. आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणून तिथं इंद्र हे आपलं विमान वगैरे घेऊन आलेले असतात. आणि ज्या वेळेला इंद्राने त्यांची विनंती केली आणि तुम्ही आता आमच्याबरोबर चला म्हणले सदेह, त्यावेळेला शरभंग ऋषींनी सांगितले की आत्ता या क्षणामध्ये माझ्या ह्या आश्रमाच्या परिसरामध्ये एका दिव्य अतिथीचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आदरातिथ्य केल्याशिवाय मी इथून जाऊ शकत नाही आणि त्यासाठी तुम्ही जावा, कारण मी केव्हाही ह्या स्वर्गाला किंवा ब्रह्मलोकाला मी येऊ जाऊ शकतो. असं म्हणून त्यांनी निरोप दिला आणि प्रभू रामचंद्रांचं त्या आश्रमामध्ये आगमन झालं. आगमन झाल्यानंतर शरभंग ऋषींनी त्यांचं यथोचित आदर सत्कार केला आणि प्रभू रामचंद्रांना त्यांनी सांगितलं की बघा, एखादा जो महात्मा सत्पुरुष असतो, अशा महात्मा सत्पुरुषाचा जो गृहस्थ असतो, सद्गृहस्थ, त्या सद्गृहस्थाच्या घरी ज्या वेळेला एखादे साधू सत्पुरुष व्यक्ती येत असते त्यावेळेला त्या सद्गृहस्थाचं एक आद्य कर्तव्य ठरतं की त्या साधूचा यथोचित असा सन्मान करावा, त्यांना काहीतरी म्हणजे यथोचित सन्मान करावा. आणि त्याचप्रमाणे एका साधूचं सुद्धा एक कर्तव्य असतं की ज्या वेळेला अशी एखादी सद्गृहस्थ व्यक्ती साधूच्या दारामध्ये येत असते, साधूंच्या आश्रमामध्ये येत असते, त्यावेळेला त्या साधूनं सुद्धा त्या सत्पुरुषाला काहीतरी द्यावं, त्यालासुद्धा यथोचित सत्कार करावा. आणि म्हणून मी आज तुम्हाला काहीतरी देऊ इच्छिते. त्यावेळेला त्या ऋषींनी सांगितलं की हे भगवान, आपण परमेश्वर आहात हेच मला त्याची जाणीव झालेली आहे. आणि म्हणून मी आता साधू काय देणार, तर ज्ञानार्जनच करणार ना, परंतु आपण साक्षात मूर्तिमंत ज्ञान असल्यामुळं मी तुम्हाला ते काही देऊ शकत नाही आहे. परंतु आजपर्यंत मी माझ्या साधनेनं जे काही दिव्यलोक प्राप्त करून घेतलेलं आहे, जी माझी दिव्य साधना झाली ती साधना मी आपणाला समर्पित करत आहे, तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. त्यावेळेला प्रभू रामचंद्र अतिशय विनम्रपणानं त्या शरभंग ऋषींना म्हणाले, हे महात्मन, आपण जे दिव्य ज्ञान अतिशय पराकाष्ठेनं प्राप्त करून घेतलेलं आहे ते दिव्य ज्ञान आपण मला देऊ इच्छिता, परंतु मला त्याचा काही स्वीकार करता येणार नाही. आपण म्हणाल की मी तुमचा अनादर करतोय का, तर अनादर अजिबात करत नाही, परंतु ते दिव्य ज्ञान जर समजा मी प्राप्त करून घेतलं तर त्या दिव्य ज्ञानाचं मला मोल समजणार नाही. आणि म्हणूनच आपण मला असा आशीर्वाद द्या की जेणेकरून ह्या मार्गावरून वाटचाल करत असताना त्या दिव्य ज्ञानापर्यंत मी सुद्धा पोहोचेन, आणि असा आशीर्वाद आपण मला द्यावा. त्यावेळेला प्रभू रामचंद्र असंही अजून म्हणाले की जो कोणी साधक असेल, भक्त असेल, शिष्य असेल, आपल्या प्रापंचिक कार्यासाठी, आपल्या
प्रापंचिक सुखदुःख निवारण्यासाठी जो साधू सत्पुरुषांच्याकडून आशीर्वाद घेतो आणि त्यांचं जे दिव्य ज्ञानाचा उपयोग करतो तो एका चोरासारखा असतो. आणि म्हणूनच कधीही कुणीही साधू संतांकडे जाऊन आपल्या प्रापंचिक अडचणी सोडवू नयेत. आणि खरंच त्यावेळेला त्या शरभंग ऋषींना सुद्धा खूप आश्चर्य वाटलं आणि खूप आनंदसुद्धा झाला. तिथं त्या शरभंग ऋषींना त्यांनी काय केलं तर शरभंग ऋषींनी प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्यासमोरच त्यांनी योगाग्नीने आपला देह नाहीसा केला आणि ते स्वर्गलोकी गेले. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की इथं भगवान श्रीकृष्णाने आपल्याला काय सांगितलं की तू स्वतः कष्ट करून सततच्या प्रयत्नानं काय करतं हे दिव्य ज्ञान प्राप्त करून घे, ते तुला शक्य आहे. आता अर्जुनाला त्याचा पुढचा प्रश्न पडला आहे की अरे ठीक आहे, तू सांगतोस की मला दिव्य ज्ञान प्राप्त करून घे, पण मी नेमकं कोणाच्या सान्निध्यात जायचं, कोणाचं स्मरण करायचं की ते ज्ञान मला प्राप्त होईल, मी नित्य स्मरण मी बरं कोणाचं करावं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कोणाचं बरं चिंतन करावं. तर ते सांगतात की जे कवी आहेत, म्हणजे कवी म्हणजे कोणतं सर्वज्ञ. मग त्या सर्वज्ञ जे आहेत म्हणजेच काय त्यांनी सांगतात भगवान श्रीकृष्ण कवीं पुराणपनुशासितारं अनोरणीयास मनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपं आदित्यवर्णं तमसा परास्ता. म्हणजेच जो कवी म्हणजे जो सर्वज्ञ महापुरुष आहे, ज्याला त्रिकाल ज्ञान झालेलं आहे, जो पुराण पुरुष आहे म्हणजे जो मूळ पुरुष आहे, जो अनुशासित आहे म्हणजे जो सर्वांचा नियंता आहे, असा जो पुराण पुरुष आहे ज्याचं वर्ण कसं आहे तर आदित्य वर्ण म्हणजे जो सूर्यासारखा तेजस्वी आहे, ज्यानं अज्ञान अंधकाराचा नाश केलेला आहे, असा जो पुराण पुरुष आहे, जो सर्वांचा करता धरता पालन करता पोषण करता आहे, असा जो सर्वज्ञ आहे, त्या सर्वज्ञाला तुला शरण जायला आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने इथं सर्वज्ञ कोणाला म्हटलेलं आहे तर सद्वज्ञ त्यांनी सद्गुरूंना म्हटलेलं आहे. का सद्गुरू जे असतात ते सद्गुरू काय केलेले असतात तर ते आत्मसाक्षात्कारी संत असतात. त्यांना आत्मप्रचिती असते, गुरुप्रचिती असते, विज्ञान प्रचिती असते. त्यांच्या दृष्टीमध्ये देवत्व असतं, त्यांच्या शब्दामध्ये देवत्व असतं, त्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य असतं, त्यांच्या वास्तव्यामध्ये सुद्धा सामर्थ्य असतं. म्हणजे असे जे काही सद्गुरू महात्मा पुरुष असतात, ह्या महात्मा पुरुषांना तू स्मरण त्यांना तू शरण जा आणि त्यांना शरण जाऊन त्यांचंच नित्य स्मरण कर, कारण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक लेसभर सुद्धा फरक नाही आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण असंही म्हणतात की ते म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच ते आहेत. काय सांगितलं त्यांनी तर ते महात्मा सत्पुरुष जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू म्हणजेच ते मी आहे आणि मी म्हणजेच ते आहेत. याचाच अर्थ कसा की मौली आपणाला नेहमी सांगतात की तोच मी याचा अर्थ काय की तोच परमेश्वर जो आहे तो अनादी अनंत जो परमेश्वर आहे तो नित्य आपल्या हृदयामध्ये वसत असतो. परंतु त्या अनादी अनंत असणाऱ्या परमेश्वराला जर प्राप्त करून घ्यायचं झालं तर सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही. बघा इथंच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे की जे तुझं मन आहे ना ह्या मनानं तुझ्या आत्म्याला वरलं पाहिजे. काय तुझ्या मनानं इथं आत्म्याला वरलं पाहिजे आणि ज्या क्षणी तुझ्या मनानं आत्म्याला वरेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुझं अनुसंधान सांगितलं. परंतु त्याच्याही पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण सांगतात की मनानं आत्म्याला वरलं म्हणजे हे एकतर्फी प्रेम झालं. काय हे एकतर्फी प्रेम झालं का तर ज्या क्षणाला आपला आत्मा मनाला वरतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं जसं संत कबीरदास म्हणतात की राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे ज्या वेळेला आत्मा हा स्वतः मनाला वरतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं तिथं दोघांचं काय होतं तर मिलन होत असतं आणि त्यावेळेला आपल्याला जो सिद्ध अवस्था असते ती सिद्ध अवस्था प्राप्त असते. बघा आपण मौलींकडे नेहमी येत असतो. मौलींकडे नेहमी आल्यानंतर मौलींचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी म्हणून आपण काय करतो तर मौलींना हात दाखवतो किंवा मौलींना हाक मारत असतो. त्यावेळेला मौली त्यांचं लक्ष नसलं तरी ज्यांनी हाक मारलेली असते ना त्यांच्याकडे ते बघत असतात. परंतु मौली अशाही एखाद्या भक्ताच्या अशाही एखाद्या शिष्याच्या शोधात असतात की ते स्वतः त्या शिष्याला भक्ताला हाक म्हणून सांगतात अहो निकमताई इकडे या इकडे या. म्हणजे तिथं काय होतं तर त्या निकमताईंचा ध्यास त्यांनी घेतलेला असतो. म्हणजेच ते निकमताईंनी काय केलेलं असतं तर गुरुमौलींच्या हृदयात त्यांनी त्यांचं स्थान मिळवलेलं असतं की जसं आपली संत जनाबाई सांगते की परमेश्वराला म्हणजे विठ्ठलाला तिनं कसं कोंडून घेतलं होतं तसं ह्या नामानं त्यांनी काय केलं तर गुरुमौलींना आपल्या हृदयामध्ये कोंडून ठेवले आणि म्हणूनच गुरुमौली काय करतात तर त्यांचा ध्यास घेत असतात. अशा प्रकारे ज्या वेळेला आत्मा आणि मन ह्यांचं एकमेकाशी अनुसंधान साधलं जाईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपणाला ह्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती होत असते. भाविको त्याच्याही पुढे जाऊन सांगितले की प्रयाणकाली आपणाला कशा प्रकारे बाबा तुझं स्मरण होईल म्हणून हा अर्जुनाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावेळेला प्रयाणकाली आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे काय की त्यांनी हा योग मार्गाने सांगितलेला आहे. योग मार्ग आहे ह्या योग मार्गाच्या सहाय्यानं
पद्मासन घालून उत्तरेला तोंड करून दोन्ही भुवयांच्या मध्ये प्राण आणि अपान वायूला सम करून स्थिर बुद्धी ठेवून आपल्या मनामध्ये आपल्या आराध्य देवताचा, आपल्या सद्गुरूंचं जो एक अनुसंधान साधत असतो, एक क्षणभरसुद्धा आपल्या मनाला विचलित होऊ न देता त्याच्याशी अखंड अनुसंधान ठेवत असताना त्याचा जर समजा प्राण गेला तर तो प्राण गेल्यानंतर कसा, तर तो त्या आत्म्याचा परमात्म्याशी मिलन होत असतं, म्हणजे तो तिथं त्या परमात्म्याचीच त्याला प्राप्ती होत असते. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण देत असताना सांगतात की जसा घंटेचा जो नाद असतो तो घंटेमध्येच लय पावतो, किंवा जर समजा मडक्याखाली दिवा घालून ठेवला तर तो दिवा केव्हा मालवला हे जसं कळत नाही, अगदी त्याचप्रमाणे हे नामस्मरण करत असताना जो साधक आहे, ह्या साधक ज्या वेळेला ह्या परमात्म्याशीच म्हणजे आपल्या अंतरात्म्याशी एकरूप झालेला असतो, अशा वेळेला त्याचा प्राण जातो, त्यावेळेला तो त्या परमात्म्याशी एकरूप होतो. भाविको, इथं सांगण्याचं तात्पर्य एक आहे की आपणाला प्रयाण कालाचं सांगितलं, परंतु आपणाला सद्यस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आपला प्रयाणकाल केव्हा असतो, तर ते खऱ्या अर्थानं प्रयाणकाल म्हणजे जेव्हा गुरुमौलींच्याकडून आपण अनुग्रह घेतो आणि अनुग्रह घेतल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण साधना करतो, भक्ती करतो, त्यावेळेला काय होत असतं, तर आपलं जे अनुसंधान असतं ते सद्गुरूंशी अनुसंधान साधलं जातं. आणि अनुसंधान साधत असताना गुरुमौलींनी मगाशी सांगितलं की देह जावो अथवा राहो पांडुरंगी लीन भाव, तशाप्रमाणे देह हे देहाचं कार्य करत असतं, जो पण आत्मा असतो किंवा जे मन असतं ते मन आत्मेशी निरंतर काय असतं तर संलग्न असतं. आणि त्यावेळेला तिथं असणारा जो आपला देहबुद्धीचा नाश होतो आणि आत्मबुद्धीचा विकास होत असतो. म्हणजेच आपलं जे अज्ञान असतं ते अज्ञान नाहीच होतं आणि आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होत असते. आणि त्यानंतर जरी समजा आपला देह असला काय आणि नसला काय तरीसुद्धा त्याच्याशी काहीही कर्तव्य उरत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो प्रयाणकाल आहे हा खऱ्या अर्थानं प्रयाणकाल म्हणजे देही असूनच विदेही अवस्था आहे. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की माझी आपुले मरण पाहिले म्या डोळा, सुखाचा हा सोहळा निरंतर. म्हणजे हा सुखाचा सोहळा आहे, हा सुखाचा सोहळा याचं देही याची डोळा त्यांनी पाहिलेला असतो. आणि म्हणूनच आपणाला अशा या सद्गुरूंच्या सान्निध्यात जाऊन आपणाला सुद्धा हा मृत्यूचा सोहळा अनुभवता यावं. आणि म्हणून मी मौलींना सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करेन की हा आम्ही आपल्या सान्निध्यात आलेला आहे तर आम्हा सगळ्यांवरती एकच मागणं मागेन की आपल्या श्रीचरणावरून आमचं मन कधीही म्हणजे जे लक्ष आहे ते कधीही विचलित होऊ नये. आणि खरोखरच आपण आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावा आणि आपल्या सान्निध्यातच आम्हाला भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती व्हावी आणि आमच्या जीवनाचा सुद्धा उद्धार व्हावा, हीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना. श्री होते. आपल्या जन्माचं जे सार्थक आहे हे केवळ आपल्या हातातच असतं. आपण संसार प्रपंचाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. ध्यास घेतला पाहिजे परमार्थाचा की जो चराचरात आहे तो माझ्यात कसा आहे हे शोधणं मानवी जन्माचं अंतिम ध्येय आहे. तुम्ही IT इंजिनियर असा, डॉक्टर असा, वकील असा, सामान्य असा किंवा कुठल्याही नोकरीला असा, तर अध्यात्मामध्ये असं कुठेच बाधा नाही किंवा कुठेही असं सांगितलेलं नाही. कुठल्याही साधू संतांनी सांगितलं असं मला आठवत नाही, माझ्या वाचनात नाही. उलट त्यांनी सांगितलं की हा जो संसाराचा गाडा आहे हा गाडा तुला चालवलाच पाहिजे. हा गाडा तुझ्या गळ्यात का पडला आहे तर मागच्या संत संघामध्ये मी जड भरत राजाचं एक उदाहरण दिलं होतं, आठवतं का पहा. जे मृत्यूसमयी मनामध्ये होतं ते पुढच्या जन्मामध्ये घेऊन यावं लागतं. ते हा जो गाडा घेऊन आलेला आहोत संसार प्रपंचाचा हा गाडा आपणच आणलेला आहे. मागच्या जन्माच्या जशा इच्छा असतात म्हणून आपल्या धर्मामध्ये माणूस मेल्यानंतर त्या बॉडीला सुद्धा ऐकवलं जातं राम राम. तोंडात तुळस घातली जाते. तुळस हे कशाचं प्रतीक आहे? वैराग्याचं. म्हणजे तू एवढा सगळा प्रॉपर्टीचा मालक आहेस पण जाताना ह्यातलं काहीच नेता आलेलं नाही म्हणून तुळशीचं पान तोंडामध्ये ठेवतात आणि काय सांगतात अंतःकरण शुद्ध तर होईलच पण हे अंतःकरण तुझं वैराग्यशील होऊ दे. आता त्या मुर्द्याचं कसलं वैराग्यशील अंतःकरण होणार? कारण ज्या वेळेला आत्मा सोडून जातो त्या शरीराची किंमत ही फारच अल्प असते, फारच त्याला क्षुद्र समजलं जातं म्हणून ते शेव होतं ना. म्हणून जिवंतपणीत मी मला वाटतं आमच्या जीवनयात्रा पुस्तकामध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जिवंतपणी आपलं एक ध्येय फिक्स असलं पाहिजे की काही जरी झालं तरी संसार प्रपंच करत असताना मी माझी सात्विकता ढळू देणार नाही. कारण ही सात्विकता आपल्याला तिकडे घेऊन जात असते.
आपल्या अंतिम ध्येयाकडे जी पोचवते ती सात्विकता. आपण किती मोठे झालो ते तरी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मला कंट्रोल करणारी शक्ती या चराचरात आहे. जे जे आज मी वैभव मिळवलेलं आहे हे सर्व वैभव मला तिच्या कृपेमुळे मिळालेले आहेत, त्या भगवंताच्या कृपेमुळे मला मिळालेले आहेत. मला जन्माला घातलेलं आहे, त्याने मला हे सगळं दिलं आहे, त्यानेच बुद्धी दिली. मी बुद्धीचं करामत करून ऐश्वर मिळवलं खरं, पण बुद्धी त्याने जर दिलीच नसती तर हे ऐश्वर मिळालं नसतं. त्यानेच हातपाय दिले, शक्ती दिली, म्हणून त्या शक्तीचा उपयोग करून मी ऐश्वर्यापर्यंत पोचलो. पण शक्ती त्याने जर दिलीच नसती, मला पोलिओ करून टाकला असता माझ्या हातापायाला, तर मी शक्तिमान झालो नसतो. एवढं जर या प्रसंगी आपण सर्वांनी लक्षात ठेवलं तर मला वाटत नाही आहे की ते मिळवणं दुस्सह्य आहे की अशक्य आहे असं मला वाटत नाही. म्हणून नेहमी आपण प्रत्येकानं जर या सत्संगातून हे शिकून जरी गेलो की करता करविता तो परमेश्वर आहे, त्या परमेश्वरानं आपल्याला बुद्धी दिले म्हणून आज आपण हे सगळं वैभव मिळवलेलं आहे. तर त्याच्यात काय नाही मी माझ्या बुद्धीनं मिळवलं, मी माझ्या क्षमतेनं मिळवलं, तर इथेच आपल्याला अहंकार ग्रासतो आणि आपण संपून घेतो आपलं आयुष्य. कारण ही शक्ती जी आहे ना आपल्या शरीरामधलं जे बळ आहे, हा बळ देणारं कोणतरी वेगळं आहे. आपण बळ मिळवू शकत नाही, लक्षात घ्या. आपण फक्त ट्राय करू म्हणजे प्रयत्न करू, पण त्या प्रयत्नांनाच यश द्यायचं की न द्यायचं हे त्या भगवंताच्या हातात आहे. मग त्याला येशू म्हणा, कुणी अल्ला म्हणा, कुणी बुद्ध म्हणा, कुणी विष्णू म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, परंतु तो ह्या चराचरामध्ये नक्की आहे. ह्या ब्रह्मांडातल्या गोळ्यांना, हे सगळे गोळे आहेत, पृथ्वी हा सुद्धा एक गोळाच आहे किंवा गोल आहे, यांना सर्वांना आधांतरी सांभाळणारा जो आहे, हे सर्व ब्रह्मांड व्यापून तरीसुद्धा अवकाश रूपानं शिल्लक राहतो. ती शक्ती महान आहे. आपण तिला आपल्या ह्या क्षमता नसणाऱ्या डोळ्यांनी तपासण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ती आपल्याला दिसत नाही. ज्यावेळी या डोळ्यांमध्ये ज्ञानाच्या माध्यमातून क्षमता निर्माण होते त्यावेळी मग तो सामान्य माणूस असामान्य होतो, आणि मग त्या असामान्य माणसाला गाढवात पण देव दिसतो, चराचरात देव दिसतो, आणि मग उद्गार येतात, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. हे असे आलेले उद्गार नाही आहेत, तर ते अनुभवातून आलेले उद्गार आहेत. कारण आम्ही हे शिकलेलो आहोत, हे समजून घेतलेलं आहे, हे अशा प्रकारे जगतो आहे आम्ही की मीच सगळीकडे, माझंच सगळीकडे अस्तित्व आहे, फक्त वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहे. ते वेगवेगळे फॉर्म का निर्माण झालेले आहेत, तर ह्या गुणक्षोभिनी मायेमुळे हे आकार आलेले आहेत. पण हे सगळे ज्यावेळी आकार निघून जातील आणि त्या आकारांना जे चैतन्य देणारं त्याच्यातलं जे प्रोडक्ट आहे, त्या आकारांना जिवंत ठेवणारं जे एक रसायन आहे, आकार ज्यावेळी फुटून जातात, या माठातलं पाणी त्या माठामधलं पाणी, दोन माठ जवळजवळ ठेवलेले आहेत आणि दोन्ही माठ फुटले की दोन्ही पाणी एकत्र होतात. या माठातलं कुठलं आणि त्या माठातलं कुठलं कळत नाही. तसा हा प्रकार, हे शरीर म्हणजे किंवा ही सृष्टी म्हणजे हे जे आकार मिळालेले आहेत हे गुणक्षोभिनी मायेमुळे मिळालेले आहेत. त्याच्यामधलं जे चैतन्य हे एकच चैतन्य आहे. आणि म्हणून मी सांगतो की हो मीच सर्वत्र आहे. काही जणांना ते समजत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं स्वामीनं घमेंड किती आले, केवढं म्हणतात मी देव आहे म्हणून. तर खरंच सांगतो मीच चराचरामध्ये व्यापलेला आहे. हा जसा मला अनुभव आला अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला पण येण्यासाठी मनाला सात्विक करा. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की हे बघा तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत, आता याचं सगळ्याचं मतितार्थ मी तुला सांगतो की सतत मन आणि बुद्धी माझ्या चरणावर ठेव. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, तेच सांगितलं की माझेनी अनुसंधान विना, म्हणजे माझ्याशी संधान नाही ठेवलंस आणि काही करत बस, म्हणजे कुठलंही कर्म कर. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात सांगायचं झालं तर जप होम ध्यान, म्हणजे जप कर, होम कर, यज्ञ कर, म्हणजे व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर कोणतंही कर्म कर, पण ते कर्म करत असताना कर्माचा कर्ता हा भगवंत आहे हे विसरून जर तू ते कर्म केलंस
तर ते कधीच सिद्धीला जाणार नाही. आज आमच्यावरून मी स्वतःवरून अनुभव सांगेन की वेगवेगळ्या प्रकारे समाजासाठी कार्य करण्याची एक मनामध्ये उमेद निर्माण होते, जिद्द निर्माण होते आणि हा म्हणता लिलया ते काम होतं. त्याला प्रचंड खर्च येणार असतो, डोंगरा एवढा खर्च येणार असतो एखाद्या गोष्टीला, परंतु तो कुठून येतो, कसा येतो, कधी येतो, कोण येऊन त्याला मदत करतं हे काही कळत नाही, थांगपत्ता पण लागत नाही आणि ते कार्य होऊन जातं. हे लक्षात घ्या. तेव्हा हा स्वानुभव आहे. हे पुस्तकातलं ज्ञान सांगत नाही आहे मी तुम्हाला. जसं अर्जुनाला भगवान कृष्णाने सांगितलं की अर्जुन आता हे सगळं मनातलं काढून टाक आणि एकच त्याला समर्पक उत्तर आहे की तुझं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी लीन करून टाक आणि शरीराचं कर्म शरीराला करू दे. कारण तू क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आला तर शरीराचं काम आहे, तुझ्या क्षत्रियाचं काम आहे युद्ध करणं. तू युद्ध करून टाक. भले समज युद्ध करताना तुझा देह खाली पडला, कशाला विचार करतोय? पडलाय कोण? देह पडला, तू नाही पडलायस. तू कधी पडूच शकत नाहीस. अशा प्रकारे भगवान कृष्णानं अर्जुनाची समजूत घातलेली आहे आणि त्याला युद्धाला प्रवृत्त करतोय. आता अर्जुन जो आहे हा अर्जुन त्यानंतर काय पवित्रा घेईल अशी तुम्हाला आणि मला दोघांना पण उत्कंठा आहे. पाहूया आता पुढच्या आठवड्यामध्ये काय नेमकं पुढे अजून, म्हणजे अर्जुन ताबडतोब तयार होतो का? कारण अर्जुन तुमच्या आमच्यासारखंच एक पात्र आहे या नियतीचं. आपल्याला किती जीव तोडून आपण सांगतो, साधू संत आम्हाला सर्वांना जीव तोडून सांगतात की बाबा बाद झाला तर संसार कर ना, बायको सोडू नकोस ना, मुलं बाळं नको सोडूस, घरदार नको सोडू, नोकरी धंदा सोडायची काही गरज नाही, तुझं कामधंदा कर, परंतु तुझ्या गुरूंवर किंवा त्या भगवंतावर नितांत प्रेम कर, काया वाचा आणि मन त्याला अर्पण करून टाक आणि तुझं कार्य तू करत राहा, पण मनानं आणि बुद्धीनं तू त्याचा होऊन राहा. अशा प्रकारे सांगतात. आपल्याला सगळं पटतं. इथला संतसंग संपत आलेलाच आहे. त्यामुळे आपलं घड्याळाकडेच लक्ष आहे, कधी एकदा जातोय. पुढच्या आठवड्यापर्यंत आपली पाठी कोरी झालेली असते. तशी अर्जुनाची परिस्थिती झाली. अर्जुनाला भगवान कृष्ण सातत्यानं सांगतात, अगदी सोपं करून सांगतात. तरीसुद्धा अर्जुन आता बोलतो का? पाहूया. ठीक आहे देवा, मी युद्ध करायला तयार होतो. बघूया पुढच्या आठवड्याच्या संत संघामध्ये काय म्हणतो अर्जुन. तो जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.